कधी आयुष्य खूप जड वाटतं का? लोकांच्या मतांमुळे, अनपेक्षित समस्यांमुळे, ताण, राग, निराशेमुळे. कधी असं वाटतं का कुणीतरी आपल्या शेजारी बसावं, शहाणा, शांत, अनुभवी, आणि हळूच म्हणावं, हेही निघून जाईल. तू विचार करतोस त्यापेक्षा जास्त मजबूत आहेस. फक्त तुझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष दे. जर मी तुला सांगितलं असं ज्ञान खरंच अस्तित्वात आहे, ते आधुनिक सेल्फ हेल्प पुस्तकात नाही, ते मोटिवेशनल भाषणांमध्ये नाही, तर ते आहे एका रोमन सम्राटाच्या खाजगी डायरीत, जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी लिहिलेलं. आजचं पुस्तक दिखाऊ नाही, ते प्रभावित करण्याचा प्रयत्न करत नाही, ते आनंद विकत नाही, पण ते शिकवतं गोंधळात शांत कसं राहायचं, अडचणीत मजबूत कसं राहायचं आणि गोंगाटाच्या जगात शांत कसं जगायचं. आजच्या या डीप बुक रिव्ह्यू पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जगातील एक अत्यंत प्रभावी पुस्तक उलगडणार आहोत. ब्लू सर्कल, मेडिटेशन्स मार्कस ऑरेलियस. मार्कस ऑरेलियस साधू नव्हता, मौनात बसलेला तत्वज्ञ नव्हता. तो होता रोमचा सम्राट, त्या काळातला जगातील सर्वात शक्तिशाली माणूस. त्याच्या कारकिर्दीत युद्ध झाली, भीषण रोगराई पसरली, राजकीय विश्वासघात झाले, सतत मानसिक दबाव होता. आणि तरीही तो तक्रार करत बसला नाही. तो क्रूर किंवा अहंकारी झाला नाही. त्याने स्वतःसाठी लहान लहान नोंदी लिहिल्या. प्रकाशनासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, फॉलोअर्ससाठी नाही, तर स्वतःला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी. मेडिटेशन्स म्हणजे खरं तर त्याची वैयक्तिक डायरी, स्वतःच्या आत्म्याशी केलेला संवाद. म्हणूनच हे पुस्तक इतकं प्रामाणिक, इतकं खरं आणि कालातीत आहे. बिग ब्रेन्स, मेडिटेशन्स म्हणजे नक्की काय? मेडिटेशन्स ही कथा नाही, याला पारंपरिक अध्याय नाहीत, ना सुरुवात ना शेवट. हे आहे स्टोईक तत्वज्ञानावर आधारित विचार, आठवणी आणि आत्मपरीक्षणांचा संग्रह. या पुस्तकाचे 3 मुख्य संदेश आहेत. 1. तुझ्या नियंत्रणात जे आहे ते नियंत्रित कर, जे नाही ते स्वीकार. 2. तुझे विचार तुझे वास्तव घडवतात. 3. अहंकार नव्हे, मूल्यांनुसार जग. हे पुस्तक सोप्पं आयुष्य वचन देत नाही, पण कठीण आयुष्याला सन्मानाने सामोरं कसं जायचं हे शिकवतं. जिगसॉ पझल 1. नियंत्रण आणि स्वीकार. मेडिटेशन्समधील एक अतिशय प्रसिद्ध विचार. तुझ्या मनावर तुझे नियंत्रण आहे, बाहेरच्या घटनांवर नाही. हे समजलं तर तू मजबूत होशील. याचा विचार कर. आपलं बरंचसं दुःख येतं कारण आपण नियंत्रित करायचा प्रयत्न करतो, इतर लोकांचं वागणं, भविष्याचे निकाल, आपल्या हाताबाहेरच्या परिस्थिती. मार्कस आपल्याला आठवण करून देतो, तू नियंत्रित करू शकत नाहीस, लोक काय बोलतील, आयुष्य न्याय्य असेल का, समस्या येतील की नाही. पण तू नियंत्रित करू शकतोस तुझी प्रतिक्रिया, तुझे विश्वास, तुझे निर्णय. हा एक विचार क्षणात ताण, चिंता आणि राग कमी करू शकतो. हे माझ्याबरोबरच का असं विचारण्याऐवजी विचार कर, मी याला शहाणपणाने कसं उत्तर देऊ शकतो. जिगसॉ पझल 2. मनाची शक्ती. मार्कस ऑरेलियस मानायचा आपले विचारच आपला अनुभव ठरवतात. तो लिहितो, तुझ्या आयुष्यातला आनंद तुझ्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. हे आजचं वाटतं, पण हे 2000 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं. जर तू सतत विचार करत असशील, मी दुर्दैवी आहे, सगळे माझ्या विरुद्ध आहेत, आयुष्य अन्यायकारक आहे, तर आयुष्य जडच वाटणार. पण जर तू मनाला शिकवलंस, ही अडचण आहे, शाप नाही, मी यातून शिकेन, हा क्षण निघून जाईल, तर तू भावनिकदृष्ट्या मजबूत होशील. मेडिटेशन्स वेदना नकारायला सांगत नाही, पण वेदनांना तुझ्यावर नियंत्रण मिळवू देऊ नकोस असं शिकवतं. इप्सिलॉन 3. अहंकार, स्तुती आणि लोकांची मतं. मार्कस सतत स्वतःला अहंकाराबद्दल सावध करतो. तो स्वतःला आठवण करून देतो, प्रसिद्धी क्षणभंगूर आहे, स्तुती भरोशाची नाही, टीका टाळता येत नाही. तो म्हणतो, आपण जे ऐकतो ते मत असतं, तथ्य नाही. आपण जे पाहतो ते दृष्टिकोन असतो, सत्य नाही. आजच्या सोशल मीडिया युगात हे किती खरं आहे ना? लाईक्स, कॉमेंट्स, तुलना. हे पुस्तक शिकवतं, मान्यतेमागे धावू नको, टीकेची भीती बाळगू नको, टाळ्यांसाठी जगू नको.
तुझ्या मूल्यांनुसार जग. इप्सिलॉन 4 मृत्यू आणि क्षणभंगुरता. मेडिटेशन्समधील मृत्यूविषयीचे विचार अनेकांना गैरसमज वाटतात. मार्कस मृत्यूची चर्चा घाबरविण्यासाठी करत नाही. तो आपल्याला जागं करतो. तो आठवण करून देतो, आयुष्य लहान आहे, वेळ मौल्यवान आहे, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. जेव्हा तू मृत्यू स्वीकारतोस तेव्हा वेळ वाया घालवत नाहीस, राग धरून बसत नाहीस, प्रामाणिक जगायला लागतोस. या पुस्तकात मृत्यू अंधार नाही, तो आहे आत्ता पूर्ण जगण्याची आठवण. 5 सद्गुण आणि चारित्र्य. मार्कससाठी यशस्विता म्हणजे पैसा किंवा सत्ता नव्हे. यशस्विता म्हणजे चारित्र्य. तो मानायचा, न्याय्य रहा, दयाळू रहा, शिस्तबद्ध रहा, प्रामाणिक रहा. जरी कोणी पाहत नसलं, आयुष्य अन्यायकारक असलं, इतर लोक वाईट वागत असले. तो म्हणतो, चांगला माणूस कसा असावा यावर वाद घालण्यात वेळ घालवू नका, तो बना. सोपं, थेट, प्रभावी. पॉइंट. आजही हे पुस्तक का महत्त्वाचे आहे? आजचं जग भरलेलं आहे गोंगाट, विचलन, ताण, तुलना. मेडिटेशन्स शांत मार्गदर्शकासारखं वाटतं. ते ओरडत नाही, ते कुजबुजतं. ते शिकवतं भावनिक लवचिकता, आंतरिक शांती, स्वतःची जबाबदारी. हे पुस्तक एकदाच वाचण्यासाठी नाही, हे आयुष्यभर परत परत उघडण्यासाठी आहे. मेडिटेशन सगळ्यांसाठी नाही. जर तुला हवं असेल झटपट मोटिवेशन, तात्काळ आनंद, फक्त मनोरंजन, तर हे पुस्तक मंद वाटू शकतं. पण जर तुला हवं असेल मानसिक स्पष्टता, भावनिक ताकद, गोंधळात शांत मन, तर हे पुस्तक कालातीत सोनं आहे. जर हा रिव्ह्यू उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मेडिटेशन्समधला कोणता धडा तुम्हाला सर्वात जास्त भिडला. पुढच्या वेळीपर्यंत शांत रहा, विचारशील रहा आणि लक्षात ठेवा, तू जग नियंत्रित करू शकत नाहीस, पण स्वतःला नक्की करू शकतोस.